प्रवासादरम्यान महामार्गावर मला मॉथ मिळाला. याचं नाव आहे जायंट सिल्क मॉथ किंवा टस्सर सिल्क मॉथ. मी तर ह्या पहिल्यांदाच बघितलं आहे, परंतु याची नोंद सावंतवाडी तालुक्यात यापूर्वी झालेली होती. आणि नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रेशीम निर्माण करणारा रेशीम किडा जो असतो त्याची ही पुढची विकासाची अवस्था आहे, ज्याला म्हणतात मेटॅमॉर्फोसिस. आता या मॉथचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की याला तोंडासारखे अवयव नसतात. म्हणजे हा लार्वल स्टेजमध्ये असताना त्याने जे काय ऊर्जा, जे काय अन्न आपल्या अंगात साठवून ठेवलेलं असतं त्याचाच उपयोग हा पुढचे 10-15 दिवस करतो. म्हणजे थोडक्यात त्याचं आयुष्यसुद्धा फारच कमी, म्हणजे 5 ते 10 दिवस एवढंच असतं. फक्त रिप्रोडक्शन हा त्याचा एकमेव उद्देश. या मॉथपासून सिल्क म्हणजे रेशीम कसं तयार करायचं याचा सर्वप्रथम शोध हा चीनमध्ये लागला. आणि हे जे रेशमाचं कापड तयार होत होतं चीनमध्ये, त्याला युरोपमध्ये एवढी प्रचंड मागणी होती की या व्यापारासाठी चीनमधून युरोपपर्यंत असंख्य मार्ग निर्माण झाले, जे वाळवंटातून दऱ्याखोऱ्यातून जात. आणि या मार्गांना नाव पडलं सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की तुमच्यासमोर हा जो तोंड नसलेला किंवा पचनसंस्थासुद्धा नसलेला जो मॉथ दिसतोय, याच्यामुळे पूर्ण जगाच्या इतिहासावर परिणाम झालेला आहे. तर असा असतो हा सिल्क मॉथ.